आशिष सोसायटी लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी या ठिकाणी आलेले आहोत. वृषाली समीर माने या वहिनींना भेटून आज त्यांना आपण बोलतं करणार आहोत. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार नमस्कार. गुलाबाचे झाड लावले दारी. समीर रावांचं नाव घेते. होम मिनिस्टर येता घरी. काय सांगता, एरवी नाही घेत. द्या ओळख करून सगळ्यांनी. मिस्टर नमस्कार. ते सासू सासरे. नमस्कार. आई वडील. या बहिणी. नमस्कार. त्या मागे आहेत माझ्या मैत्रिणी. नमस्कार. त्या मावशी आहेत. अरे वा आणि ते दीर मागे आणि भाऊ. नमस्कार हा सगळ्यांना. आणि माझी 2 मुलं. बरं, काय नावं? इशिका आणि आरुष. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. एकदम आवडता रंग आहे का लाल? हो, मिस्टरांचं आवडतंय. खरंच लाल लाल आहे. शाळा कुठली? शाळा मालाडला मंगेश विद्या मंदिर. तुमचे? पुरुषोत्तम हायस्कूल बँड्रावर. लहानपणी घरी कोण कोण होतं तुमच्या? आम्ही मम्मी पप्पा आणि माझे 2 भाऊ. काय करायचे मम्मी पप्पा? मम्मी हाऊसवाईफ होती आणि पप्पा जॉबला होते RPI मध्ये. आपण आपल्याकडे माझ्याकडे पण वडील जॉबला होते. आई हाऊसवाईफ. कुठे? आणि मालाड ईस्टला. नाही पण बाबा कुठे काम? LIC मध्ये. LIC. आणि आई? आई घरीच होती. अच्छा, कसं गेलं बालपण? थोडं कठीण गेलं. काम? थोडंसं स्ट्रगल लाईफ गेलं. अच्छा. पण किती जण होता घरात? आम्ही 4 जण. मी मोठी आहे सर्वात. मग 2 बहिणी 1 भाऊ आहे. शाळा कुठली? शाळा मालाडला मंगेश विद्या मंदिर. कशी काय होती शाळा? शाळा चांगली होती. तुम्हाला कसली आवड? मला कसली स्पेशल काही नाही, साधंच आपलं. साधंच आपलं. मी जेवायचं ताट नाही विचारत. आवड कसली म्हणजे लहानपणी? लहानपणी मला ऍक्टिंगची आवड होती. काय सांगता? मग शाळेत नाटकात वगैरे काम केलं? शाळेत वगैरे केलं. कॉलेजमध्ये वगैरे तसा फारसा वेळ नाही मिळायचा, कारण पार्ट टाइम जॉब करून मला कॉलेज करायला लागायचं. म्हणजे नाटकं वगैरे असली तरी तेवढं असं नाही मिळायचं, पण मी केले कॉलेज. तुम्ही लवकर नोकरी वगैरे करायला लागला? हो, 10वी संपले आणि मी नोकरीला लागले 11वी पासून. तेव्हापासून ते 15 अजूनपर्यंत. आता महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. मॅचिंग कधीपासून सुरू झालं लाल रंगाचं? भेटल्यापासून. त्यांना आवडतो लाल कलर. कसं काय, कुठे भेटले? बेसिकली मी माझं हे मॅरेज प्रोफाईलसाठी रजिस्टर केलेलं नाव. हां, मग आमची पण भेट एका ह्याच्यावर थ्रूच झाली, वेबसाईटवर थ्रूच. बरं, म्हणजे तुम्ही नाव नोंदवलं होतं का? हो, दोघांनी नोंदवलेलं नाव. मग त्याच्यात मॅच झालं आणि मग आम्ही पहिले दोघं भेटलो. आधी दोघेच भेटले? हो, दोघं. कोणी पुढाकार घेतला होता? नाही, मी त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट भेट पाठवलेली. त्याच्यानंतर मग त्याने एक्सेप्ट केली. मग त्याच्या पुढे हे केलं. त्याच्या पुढे म्हणजे कुठल्या स्टेशनवर? मग तसं मग आम्ही मेट्रो मध्ये भरून त्यांना माहितीच नसेल, पण आमची ओळख झाली म्हणजे त्याच्यातून. मग आम्ही स्वतःच मग चॅटिंग वगैरे करून स्वतःच ओळख झाली. आणि मग त्यांना माहिती पहिल्यांदा इनऑर्बिट मॉलला. इनऑर्बिट मालाडला. दोघेच भेटला? हो, दोघंच भेटलो. पण त्यापूर्वी कधी एकमेकांना भेटले नाही? तेव्हाच नक्की झालं? नाही, तेव्हा नाही झालं, नंतर दुसऱ्या भेटीत झालं. का हो? का माहित, आता कन्फ्युजन झालेलं काय करे त्यावेळेला. कसलं कन्फ्युजन झालेलं? नाही, म्हणजे आधी आम्ही भेटायचं ठरवलं. म्हटलं बघूया, प्रत्यक्ष आपण एकमेकाला भेटूया, बोलूया. मग पहिल्या दिवशी आम्ही बोललो, सगळं भेटलो. मग ठरवलं की परत मग सेकंड टाइम आपण बघूया, भेटूया, परत जास्त बोलून. मग सेकंड टाइम भेटले? हो. तेव्हाही दोघेच? हो, दोघेच. ते कुठे भेटला? ते पहिले इनऑर्बिट मॉलला भेटलो आणि मग दिवसभर होतो इकडे लंच. दिवसभर भेटला? आणि मग त्याच दिवशी नक्की झालं? हो, मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं. पण तुम्ही तेव्हा घरी सांगितलं होतं भेटणार आहात? तसं नाही सांगितलेलं आम्ही घरी. आम्ही आधी एकमेकांना ओळखून घ्यायचं ठरवलेलं, नंतर मग पुढे जायचं. म्हणजे पॉझिटिव्ह निघाला तर मग पुढे. बरोबर आहे. दिवसभरच्या भेटीनंतर पॉझिटिव्ह झालं का? हो, वाटलं थोडं. आणि बाकी सगळं तर होतच ना. आम्ही कास्ट मध्ये होतो, सगळं प्रॉपर होतं, म्हणजे तसं नकारायचा प्रश्न नव्हता. पण मग घरी कधी कळलं? घरी कधी? सेम डेला आम्ही सांगितलं. मग घरी ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो, दुसऱ्या सेकंड टाइमला, त्या दिवशी सेम डेला सांगितलं. तुम्ही तुमच्या घरी सांगितलं? आम्ही माझ्या घरी सांगितलं. आणि तुम्ही? मी पण सांगितलं. मग काय प्रतिक्रिया होती? आई म्हणाले ठीक आहे, म्हणजे सगळं आपल्या कास्ट मध्ये सगळं बघूया, भेटूया, म्हणजे पुढे करायचं सुरू झाली. आणि मग लग्न ठरलं? लग्नाचा कुठला महिना? नोव्हेंबर 2011. 22 नोव्हेंबर 2011.
म्हणजे आता किती 8 वर्ष झाली, नाही 6.5 वर्ष झाली. सॉरी माझं चुकलं जरा, 6.5 वर्ष. काय कशी साथ दिली तुम्हाला? चांगली साथ दिली. म्हणजे काय? म्हणजे आता स्टार्टिंगचा टाइम स्ट्रगलचाच होता. म्हणजे आता नवीन लाईफ चालू केल्यानंतर आम्ही सगळं बिल्डअप केलं, आमची फॅमिली बेसिकली. एक घर घेतलं, त्यानंतर मग आतापर्यंत आलोय. म्हणजे जॉब हे करत, सांभाळत, लोन फेडत. तर आतापर्यंत चांगलीच साथ दिली तिने. नाही पण 6 वर्षापूर्वी जेव्हा लग्न झालं तेव्हा तुम्ही नोकरी करत होते. हा, तुम्ही पण नोकरीत होते. हो हो अच्छा, म्हणजे दोघेही नोकरी हो, करत होते. नोकरी हा. करते. आणि निर्णय जेव्हा झाला मग घरच्यांनी त्याला काही विरोध केला नाही. नाही केलं. आणि व्यवस्थित झालं. हा, हो व्यवस्थित ना? झालं. तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्याबद्दल, स्वभावाबद्दल? नाही, 6 चांगलं वर्षातलं आहे. स्वभाव चांगला आहे आणि जे सांगेन ते पटकन नाही म्हणत नाही, आधी विचार करता. म्हणजे असं दोघांच्या एकमेकांच्या मदतीने होतं सगळं. आणि कोणाचाही नकार असेल तर आम्ही ती गोष्ट करत नाही. म्हणजे जर त्यांनी नाही सांगितलं ना, म्हणजे मला जो पण त्यांना सांगत नाही तो पण ते असं होत नाही कुठलीच गोष्ट, किंवा मी लपवतही नाही कुठली. बरं. पण आता सगळं व्यवस्थित आहे. हो, छान. एकदम छान. भविष्यात काय करण्याची इच्छा आहे? काय नाही, मुलांसाठीच फक्त सगळं व्यवस्थित करायचंय. होते ते छानच होते सगळं. बस मुलांना सेटल व्यवस्थित. तुमची काय? काय नाही, मुलांसाठी तर फ्युचर सिक्युअर करून ठेवायचं त्यांचं, तेच प्लॅन आहे. बाकी आमचं फ्युचर आम्ही सिक्युअर करून ठेवलेलं आहे. बाकी सगळं होतंय. हा. 6.5 वर्ष झालेली आहेत लग्नाला. आता घरातल्या म्हणजे या खेळातल्या पहिल्या टप्प्यात सगळी बक्षिसं मिळवणार का आपण बघणार आहोत. बघूया. पहिलं वाक्य, पाणी हेच जीवन. 10 सेकंद झाली. 20 सेकंद होत आली. मन मोराचा कसा पिसारा फुलला. मन मोराचा पिसारा फुलला. 40 सेकंद होत आली. हे बघा, 40 सेकंद झाली. 50 सेकंद झाली. शर्यत जिंकली कासवाने. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. तुम्हाला मिळाला चांदीचा कुंकवाचा करंडा. हो, आणि ही चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. वैदिना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेट आहे. बरं, तुमच्यावर आरोप किती केलेत बघितलेत का? हो, भरपूर आहेत. हे कोणी केले माहितीये? माहित नाही, तर बघायला लागेल. बघूया आपण. मलाही तसंच वाटतं एकंदरीत बघता, कोणी काही लिहिलेलं नसेल म्हणून. फार हट्टी आहात तुम्ही. तुम्हाला राग लवकर येतो, मान्य आहे? हो. काय हो? हा. हो हो. बरं. इतका वेळ कपडे लाल होते, आता हळूहळू चेहरा लाल होता. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडता तुम्ही. हसण्यावरी नेऊ नका. पुढचा आरोप. ओके, तर फार स्पष्ट बोलतात, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना त्रास होतो समोरच्यांना. तुम्हाला राग लवकर येतो. राग कॉमन आहे. लाल रंगाचं महत्व आता कळायला लागलंय मला. लहान मुलांना मारता. आरोप मान्य आहे का? हो, ते तर मारायलाच लागतं ना. अरे पण काय मला रे? ऐकत नाही. आपलं म्हणणं नेहमी खरं करतात. बघू नका त्यांच्याकडे. मान्य आहे तुम्हाला? नाही, नेहमीच नाही, कधी कधी. काय हो? नाही, तसं नाहीये. म्हणजे डिबेट चालते आमच्या बेसिकली. पण आपलंच म्हणणं खरं करतात ना. मग ती हे असते, पण आपण डिपेंड्स कसं आपण टॅकल करतो त्याच्यावर. थांबा, पुढे बघूया. तुम्ही मनमोकळेपणाने बोलत नाही. नाही, एवढं नाहीये माझं, तसं काही नाहीये. बोलता. हो. हे बघा, लोक घरातली आहेत ज्याने तुम्हाला बक्षीस माहित मिळेल. नाही, ते ओळखत नसतील, काय माहिती आता. थांबा थांबा. कोण आहे? प्रत्येक चिठ्ठीमध्ये एकतरी आरोप आहेच. शॉपिंगचा मोह कंट्रोल होत नाही. मान्य? नाही. म्हणजे हे काय खोटं बोलतायत घरातले मला काही आलेले? कळत नाही. शेवटची चिठ्ठी घेतो, चला. तुम्हाला राग खूप लवकर येतो. बघा, सगळीकडे राग हा कॉमन आहे, बरोबर. लाल रंग हा भडकपणाचा आहे, बरोबर. आणि तो भडकपणा स्वभावात उतरलेला आहे, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे?
हा राग येतो मला लगेच, पण तेवढा लगेच तो कमी होतो. म्हणजे मला अगदी 15-20 मिनिटांनी लगेच मला ते कळतं की अरे नाही, रागवायला नाही पाहिजे. पटकन येतो, पण चिडचिड होते सगळ्या गोष्टी. तुमचं काय म्हणणं आहे, कुठला बदल केला पाहिजे मग अशा वेळेला, काय केलं पाहिजे? नाही, थोडं शांत राहायला पाहिजे तिने. अच्छा, पटकन जे रिॲक्ट नाही व्हायचं असं वाटतं तुम्हाला? मग तुम्ही कधी सांगितलं नाही त्यांना? मी तुला सांगतोय, तू शांत राहा थोडा. उद्यापासून बदल करायचा असेल तर कुठला करणार स्वभावामध्ये? हा, राग कमी कर. मी रागवते, त्यामुळे मुलांवर भरपूर राग निघतो माझा. ते थोडंसं कंट्रोल करा. पण उद्यापासून कमी होणार? हो हो, नक्की. मी आल्यामुळे एवढं तरी होईल. हा? अजून काय सांगायचंय घरातल्याला तुम्हाला, जर काही सांगायचं असेल? कारण ह्या सगळ्यांच्याच पेनातनं उतरलेलं आहे. हो. हा, यांना काय सांगणार? नाही, ज्यांना वाटतंय की मी रागवते तर मी खरंच राग कंट्रोल करेन. आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तसं खास नाही, सगळं ठीक आहे, चांगलं आहे. ठीक आहे. हो. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला स्वतःमध्ये कुठल्या बदलाची गरज आहे? नाही, असं मी कधी हे नाही केलेलं आहे. म्हणजे आता ती सांगू शकते बेटा. त्याच्यामुळे काही नाही, तुम्हाला काही वाटत? मला काय वाटत नाही. पण तुम्हाला आता मनात असं वाटतंय का, यांना फोन नसते केले तर बरं झालं असतं? हो, मला कळत नाही एवढे रागरागवाले कोण आहेत. म्हणजे एवढे रागरागवाले कोण आहेत तेच कळत नाहीये. ते कळणार पण नाही, म्हणून जातानाही आम्ही घेऊन जातो. पण काय काळजी करू नका तुम्ही, आम्ही नावं नाही सांगणार होता. पण तरी सुद्धा कोणी आरोप केले असतील असं वाटतं तुम्हाला? चला एक अंदाज. माझे बहीण भावंड असू शकतात. बहीण भावंड कुठे आहेत, कोण कोण आहेत? हात वर करा जरा. काय रे, एवढं बोलवलं कारण की बहीण? ते त्यांच्यात मध्ये मीच जरा अशी त्यांना म्हणजे गाईडलाईन किंवा असं सांगणारी असं भरपूर दाबून असं हे करणारी आहे असं मला वाटतं, म्हणून त्यांनी केलं असेल. उद्यापासून बदल होणार आहे. हा जर बदल झाला, राग कमी झाला तर सगळ्या भावंडांना आवडेल. हा, कळलं का कोण आहेत ते लिहिणारे? कळलंय. तर आता यानंतर चित्र काढायची, 3 चित्र, आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायची. पहिलं आव्हान कोण घेणार? मिस्टर. या. पडदा. अजून थांबा, बोलू नका. टेबल. सुंदर चित्र काढलंय. एवढं परफेक्ट चित्र कधी कोणी काढू शकत नाही. तोरण. व्हेरी गुड. 10, 9, 8, 7. काय आहे हे? कंगवा. हा, पण कंगवा. काय ओळखला? तेच म्हणलं एवढं. तुम्ही ओळखला होता? हो, कोंब मला माहित पडलेलं. असा असतो कोंब? हो, असाच असतो. मानेंकडे असा कोंब वापरला जातो असं वाटेल कोणाला तरी. पण चला, अभिनंदन. पहिलं तर चित्र बरोबर काढलं. हे बक्षीस वहिनींना तुमच्याकडून. कोणी सांगितलं? अरे वा, मला माहिती आहे तू तिकडे बसले. हो, चला अभिनंदन. हे आणखी एक बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. आता तिसरं चित्र पण वहिनीच काढणार आहे. चूक. वाफ येते, पण ती आमच्या मनात येते. 10, 9, बोलायचं नाही. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. 1 मिनिट. तुम्ही ओळखलं का? नाही. थोडं कन्फ्युजनच तो होतं. भाऊ आहे का तुमचा? हो. त्याला बंबात टाका. त्याला बंब म्हणाला तो, पाणी तापवायचा. हे काय काढलंय तुम्हाला सांगू का? आता बक्षीस तर गेलं, पण काय काढलंय सांगा हो. छल्ला. नाही, कसं काढणार दुसरं? झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. एकावन्न झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक. खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत.
ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. वहिनींचा आवाज तुम्हाला कुठल्या पक्षासारखा वाटतो जेव्हा या रागावतात तेव्हा? तुम्हाला तर घाम फुटायला लागला या प्रश्नानंतर. एक उत्तर द्या सांगितलं तर. कोकिळा सुद्धा गप्प राहील. घरातले कोण बोलणार? सासू बाई, सासरे, आई बाबा? बोला. सुनेचा स्वभाव वगैरे चांगला आहे. चांगला आहे. हा, मुलाचा पण स्वभाव चांगला आहे. जावयाबद्दल? जावयाबद्दल सांगायचं म्हणजे अतिशय प्रेमळ आहेत, मन मिळावे आहेत आणि सगळ्यांना, कुटुंबांना सगळ्यांना सांभाळून घेणार आहेत. त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव अतिशय फार मला आवडतो. बरं, मला सांगा, मगाशी इकडे आरोप झाले की रागावरती थोडं नियंत्रण ठेवलं पाहिजे किंवा पटकन बोलल्यामुळे काही जणांची मनं दुखावू शकतात. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? वडिलकीच्या नात्याने काय सल्ला द्या? नाही, वडिलांच्या नात्याने एवढंच सांगणार आहे की चिडचिडपणा जो आहे ते पहिल्या लहानपणापासूनचा आहे. बर. कारण ते भावंडाबद्दल तिला आपुलकी असल्यामुळे काही धाव दाखवून त्यांना अभ्यास करून घेणं हे म्हणजे स्वभाव लहानपणापासून तिची सुरुवात आहे ती आतापर्यंत आहे. तिनं प्रॉमिस केलं की ते एक गुण आहे तो त्याच्यावर मात करणार. ते ऐकून आम्हाला फार आनंद होतो. आम्ही सगळ्यांना. व्हेरी गुड. अजून कोण बोलणार? सासूबाई कुठे? नाही, सून बरी आहे, मुलगा माझा छानच आहे. होय ना, सून बरी आहे, मुलगा छानच आहे. हा, आईकडे द्या. बोला, तुम्ही सांगा हो जावयाबद्दल. नाही, जावई आमचे खूप चांगले आहेत, होय ना, काय प्रश्नच नाही. बोला भाऊ. हा, सुरुशाली खूप चांगली आहे. तिचा धाक आहे आम्हाला सगळ्या तिघां भावंडात, जरी लग्न झालेले असेल तरी पण. आणि जिजू तो बेस्टच आहेत. लहानपणी काय खूप तुम्हाला ओरडा मिळायचा? सगळं फटके पण पडलेले आहेत. ह्याच? हो. मग ह्यांचीच भीती वाटायची काय? हा, मग अजून पण आहे. काय तुम्ही दहशतच केली आहे. पण ते चांगली गोष्ट आहे. हो ना. तिला तरी घाबरतो आम्ही. बरं, अजून कोणी बोलणार आहे का? बोला. वृषाली खरंच खूप छान आहे आणि तिच्यात खूप हिडन टॅलेंट्स आहेत. म्हणजे तिचे किस्से ऐकायला आम्ही अशा गोळा होतो ऑफिसमध्ये. कधी एकदा लंच टाइम होतो आणि वृषालीकडून किस्से ऐकतो, अशा गोष्टी आहेत. आणि ती ऍक्टिंग तिची खूप छान, मिमिक्री खूपच छान करते ती. आणि तिची वाट बघत असतो आम्ही ऑफिसमध्ये, कधी येते. आम्ही वाट बघतो. अरे वा वा. खूप छान आहे ती. काय हो, हे तुम्ही सगळे टॅलेंट असं लपवून ठेवलंय तुमचं? म्हणजे कसं फ्रेंड्स बरोबर आपलं बघणं वेगळं असतं, घरात वेगळं असतं. तसं जास्त मी त्यांच्यावर असते ना, त्यामुळे त्यांच्याशी जास्त क्लोज आहे. बरं, मला विचारायचं आहे, क्षमा कोणाची मागायची असते? क्षमा मी सगळ्यांच्या आई वडिलांची, सासू सासऱ्यांची, सगळ्यांची मागेन की नकळत माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि माझ्या मुलांबद्दल पण मला असं वाटतं की त्यांची पण मी क्षमा मागेन की त्यांना पाहिजे तो वेळ कधी कधी मला देता येत नाही. किंवा हा उठतो सकाळी, मी धावत पळत असते की नको 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 उठूस, मला जाऊ दे. म्हणजे मी कुठेतरी इग्नोर करत जात असते लाईफमध्ये. ते मला गिल्ट असतं नेहमी. म्हणजे ऑफिसमध्ये बसल्यावर मला आठवतं, अरे आज मी असं करू शकत होते. किंवा थोडा काही गोष्टी ते लोक स्ट्रगल करतात, बसमध्ये येतात, एकटे जातात. मग ते कुठेतरी वाटत राहतं. म्हणून त्यांची पण क्षमा मागेन की त्यांना मी तसा वेळ देऊ शकत नाहीये असं. तुम्ही आज क्षमा मागायची तर कुणाची? मी माझ्या फॅमिलीची मागेन, म्हणजे मम्मी आणि फॅमिलीच्या सगळ्या मेंबर्सची. माझ्याकडनं म्हणजे न चूक, म्हणजे भूलचूकमध्ये काय हे झालं असेल तर त्याच्यासाठी थोड्या वर्षामध्ये. तुम्हाला संधी मिळाली तर वहिनींसाठी कुठली गोष्ट करायची इच्छा आहे? बेसिकली आम्हाला बाहेर फिरायला जायला आवडतं. तिला बाहेर फिरायला घेऊन जायला, म्हणजे आउट ऑफ कंट्री. मग घेऊन जाणार आहात? तसं आधी मी घेऊन जाऊन गेलोय, आलोय. परत हा परत जायचं एकदा plan आहे. जाऊन आलंय, हा. परत जायचं. दोनदा जाऊन आलोय हा. तर पण आता तिसऱ्यांदा जायचं. हा. तेव्हा आता जिथे जिथे अजून परदेशात जायचं आहे त्या सगळ्या इच्छा, जी जी स्वप्न बघितली ती पूर्ण हो, ही मनापासून शुभेच्छा. आणि नुसतीच शुभेच्छा नाही तर शुभेच्छांबरोबर झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.